ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेत भारतीय लष्कराने आपल्या सामरिक क्षमतेचे दर्शन घडवीत भारत देश दहशतवादाविरुद्ध किती आक्रमक भूमिका घेऊ शकतो असे जगाला दाखवून दिले। या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह यांनी लष्करी हवाई तळावर जाऊन या धाडसी कारवाईत सहभागी झालेल्या जवानांचे कौतुक केले। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रांमुळे सैनिकांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे। त्यामुळे तिरंगा यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात काढली जात आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाण्यात तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सदर तिरंगा पदयात्रा ठाण्याच्या कोर्टनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून या पदयात्रेला सुरुवात झाली। सदर तिरंगा पदयात्रा जांभीनाका मुख्य बाजारपेठ येथून पुढे ठाणे स्थानक परिसरातील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। या तिरंगा पदयात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी अध्यक्ष संजय वाघुले, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, श्री रमेश आंबरे सह पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने या तिरंगा पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते। आज आपण बघतोय की राज्यभर सगळ्याच ठिकाणी लोक एकत्र आले आहेत आणि त्याच्यामुळे एक संदेश खरं तर या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने देशाने माननीय मोदीजींनी दिलेला आहे की आमच्याकडे जर तुम्ही वोट केलं तर तुमचा हात उकळून टाकण्यासाठी भारतीय सगळे नागरिक हे सज्ज आहेत। आणि त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेस वाटलं होतं की जे आतंकीय अड्डे त्यांचे पाकिस्तानच्या आत आहेत या इकडे कधी पोहोचणार, ते घुसून त्या तिकडे उद्ध्वस्त करण्याचं काम या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने आपल्या सैन्य दलांनी केलेलं आहे। त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यासाठीच या इकडे मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहेत। आज संपूर्ण भारत देशामध्ये नागरिकांची भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे। सो निर्गुण हत्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भारतीय सामान्य नागरिकांची केली, त्यानंतर भारताच्या जवानांनी, भारताच्या सरकारने अत्यंत खंबीर पावलं उचलत पाकिस्तानातील आणि POKमधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले। त्याची चित्र आता बाहेर येत आहेत। पहिल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला फार काही दिसलं नाही, पण आता आपण दिसतंय पाकिस्तानमधनं बलुचिस्तान पण आता फुटायला सुरुवात झाली आहे। पाकिस्तानचे 3, 13 आणि 12 वाजाची पाळी आली आहे। भीक मागायची त्याची परिस्थिती आहे आणि ते भारताशी 47 पासून आज सगळ्यात चाळे करत आहेत। आता भारतीय नागरिकांनी एकजूट दाखवली पाहिजे। सरकारने जे पाऊल उचललं, सैनिकांनी जे शौर्य दाखवलं, त्याला मानवंदना देण्यासाठी ठाणेकर नागरिकांतर्फे नागरिकांच्या बॅनरखाली, कुठलाही राजकीय पक्ष इथे नाही, आता आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही येणार, आम्ही पुढाकार घेतलेला आहे, परंतु राजकीय पक्षाच्या बॅनरखाली न घेता ठाणेकरांची तिरंगा पदयात्रा अशी संकल्पना ही आहे। आणि याच्या अंतर्गत आपण बघत असतात हजारो नागरिक आज आलेले आहेत।